एकच मिनिट थांब, मी सांगतो ना ते माझा. बेळगाव शेतकरी संघटनेच्या माध्यमातून बेळगावातील शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या आम्ही आमदारांच्याकडे कथन केलेल्या होत्या. संबंधित कॉर्पोरेशनचे अधिकारी यांच्या समेत आमच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आमदारांनी आज रोजी भेट दिली. आणि एक समस्या होती, नॅशनल हायवेला त्या अंडरग्राऊंड पाईप घातलेल्या आहेत, त्या संपूर्ण मुजलेल्या आहेत आणि त्या पूर्ण ओपन करून द्याव्या. त्या आमदारांनी संबंधित खात्याला आम्ही योग्य ती मिटिंग घेऊन ही समस्या मिटवतो म्हणून आश्वासन दिलेलं आहे. त्याच्याशिवाय दुसरी समस्या लेंडी नाल्याची व बेळारी नाल्याची, ह्याची पाहणी करण्यासाठी आम्ही तिथंही आमदारांना आणि अधिकाऱ्यांना घेऊन गेलो. आणि जे हायवेचं चुकीचं बांधकाम केलेलं आहे आणि जिथं फ्लायओव्हर पाहिजे होता तिथं अंडरग्राऊंड लोकांना जाण्या येण्यासाठी घाण पाण्यातून जाण्यात हे होतं आहे. आणि एक नाला अडून त्याचं पाण्याचं दूषित पाणी शेतीत मिसळत आहे. ही गंभीर समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली. आणि संबंधित बांधकाम हे चुकीच्या पद्धतीने कसं केलेलं आहे ते निदर्शनास आणून दिलं गेलं. त्याची पाहणी करून योग्य ती कारवाई त्यांच्यावर करून तिथं फ्लायओव्हर बांधण्याचं नियोजन आमदारांनी बोलून दाखवलेलं आहे. त्याच्याशिवाय लेंडी नाल्याची दोन्ही बाजूनी रुंदीकरण करणे आणि नाल्यालाचं पाणी व्यवस्थित जाण्यासाठी मार्ग करून देणे हे गरजेचं आहे. आणि त्याचं ह्या गेल्या 15-20 दिवसाच्या झालेल्या बेळगावच्या पावसात लेंडी नाल्याची 4-5 ठिकाणी तर फुटून शेतवडीत पाणी पसरत आहे. त्याच्यात घाण पाणी तर गेला तर चालेल, परंतु हेल्थ सॅनिटेशनच्या सर्व सुया, बाटल्या आणि प्लॅस्टिक वगैरे सर्व शेतीत पोल्युशन होत आहे. आणि शेतकऱ्याला ते वेगळ्या पद्धतीनं त्रासदायक शेतीला ठरत आहे. ही निदर्शनास आणून दिला. ते लगेच 1-2 हिताची आम्ही या कामासाठी पाठवून देतो म्हणून हे त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. त्या संपूर्ण कामाचं श्रेय इथल्या शेतकरी बांधवांनी तडीला नेण्याचा उद्देश होता. आणि जवळजवळ सर्व संबंधित भागातले शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते आणि आमदारांना ही समस्या पटवून दिलेली आहे. आणि याची कारवाई लवकरच होईल ही आशा बाळगतो. नारायण भैरू सावंत.